एकनाथ महाराजांनी या भारुडाची पेरणी केली आहे. प्रांतातून हे भारूड पोहोचवलं आहे. आणखीन हिंदीतून सुद्धा हिंदी भजनं भारूड एकनाथ स्वामींनी लिहिलेली आहेत आणि अध्यात्म सांगितलं आहे. भारूड म्हणजे भारुडातनं अध्यात्म सांगितलं जातं. आणखीन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराची जी काही जडणघडण केलेली असते त्यामध्ये अर्थ असतो. फक्त तो रसिकाने अर्थ करून घ्यायचा असतो. संत तुकाराम महाराजांनी भारुडं लिहिली, ज्ञानेश्वर माऊलींनी भारुडं लिहिली आणि कितीतरी भारुडकार आज भारूड गातायत. तेव्हा आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांचं अत्यंत प्रसिद्ध झालेलं भारूड. नाव आहे फू बाई फू फुगडी फू आणि दमलस काय माझ्या बोला पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमला शिकाय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू. फू बाई फू फुगडी फू दमला शिकाय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू. फू बाई फू फुगडी फू दमला शिकाय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू. पोकळ बाहेर पोकळ बाहेर पाचवण्या मार्गाला तयारी आपण देखील त्यांच्या कलेमध्ये सामील व्हायचं आहे. पोकळ बाहेर कला जपा, महाराजांची कला जपा. महाराज पोकळ पोकळ किती लावलंय वच्छा. हो तुला समजलं नाही नाही समजलं बाळा. महाराज. हे विश्व पोकळ आहे. हा ही काष्ट्याची माळ पोकळ आहे. ढोलकी ढोल हे सगळं काही पोकळ आहे. अरे महाराज आम्हाला सांगा भरीव काय. भरीव हो भरीव या रसिक माय बापाचं प्रेम भरीव आहे. प्रेमाशिवाय देव सुद्धा नाही. हे प्रेम जिथे आहे तिथे देव आहे. म्हणून हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू. आणि म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळ पाहला फुगडे फू बाई फू फुगडी फू दमला शिकाय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू. फू बाई फू फुगडी फू दमला शिकाय माझ्या गोविंदा तूर गोविंदा तू. काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका. काजळल्यानी लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीताची निर्मिती बैठक त्याला आहे. शास्त्रीय संगीताला असं म्हटलं जातं. काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका म्हणजे टिकली तर टिकली नाहीतर हुकली बाथरूम मध्ये जाऊन चिकटली. काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका काजळल्यानी कुंकुल्यानी टिकली दावी लोका. देवानीचा संग नाही रंग झाला फिकाचा फुगडी फू बाई फू
तू फू बाई फू फुगडी फू जपलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू नवी नवी नवरी तवा शेवडी वाणी लाज नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज नवी नवी नवरी शेवरी वाणी लाज नवरीची गोष्ट आठवली डोळ्यापुढे मांडव डोलू लागला महाराज मांडवात भगिनीचा तांडा कोदू लागला नेमका सरते कानावर आलेला महाराज नेमका स्वर तो कानावर आलेला हे महाराज भगिनीच्या तांड्यानं आगळी आणि वेगळी नाव घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे म्हणे प्रथमतः भेंडे काकूला नाव घ्यायला हाक बाजूला या मांडवामध्ये भगिनीने ठरवलं की आपण आता उखाणे घ्यायचे म्हणजे नाव घ्यायचे पण भेंडे काकूला आणि सर्वांना सांगण्यात आलं की नाव हे विनोदानं घ्यायचे मात्र तसं नाव घ्यायचं नाही भेंडे काकूला पाचारण केलं जातं